नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं A1 तडका या चॅनल मध्ये। आज आपण पारंपरिक पद्धतीने भोपळा न किसता अगदी झटपट कुकरला लावून घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। घारगे बनवण्यासाठी मी पाऊण किलो लाल भोपळा घेतलेला आहे, पण पाऊण किलो न होता यामध्ये ज्या बिया तसेच त्या भोपळ्याच्या साली कट करून घेतल्यानंतर तेवढा पाऊण किलो भरत नाही हा भोपळा, तर कमीच होतो, म्हणजे अर्धा किलो या प्रमाणामध्ये हा भोपळा होतो। या भोपळ्याच्या ज्या साली असतात ते अगदी चाकूच्या मदतीने पूर्णपणे मी काढून घेणार आहे। तसेच भोपळ्याच्या मध्ये ज्या बिया आहेत त्या बिया सुद्धा मी काढून घेणार आहे। या भोपळ्याचे बिया आपल्या आरोग्यासाठी खूपच पौष्टिक आहेत, त्यामुळे या भोपळ्याचे बिया टाकून न देता अगदी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून तुम्ही ते चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता। खूपच आपल्या शरीरासाठी हेल्दी म्हणजे पौष्टिक अशा बिया आहेत। या भोपळ्याच्या मधला जो बियांचा भाग आहे तो पूर्णपणे मी चाकूच्या मदतीने काढून घेतलेला आहे। तसेच भोपळ्याच्या ज्या साली आहेत त्या साली सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि त्याचे छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेणार आहे। या भोपळ्याचे अगदी एकदम छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत, जास्त मोठ्या आकारामध्ये तुकडे करायचे नाही, कारण की हा भोपळा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये एकदम छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहे। अगदी त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी भोपळ्याचे छोटे तुकडे करून घ्या। अशा प्रकारे सर्व भोपळ्याची मी या ठिकाणी साली तसेच मधला भाग जो बियांचा आहे तो काढून घेतलेला आहे आणि छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। या भोपळ्याचे अगदी एकदम छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत, जास्त मोठ्या आकारामध्ये तुकडे करायचे नाही, कारण की हा भोपळा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये एकदम छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहे। अगदी त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी भोपळ्याचे छोटे तुकडे करून घ्या। अशा प्रकारे सर्व भोपळ्याची मी या ठिकाणी साली तसेच मधला भाग जो बियांचा आहे तो काढून घेतलेला आहे आणि छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। सर्व भोपळ्याचे छोटे तुकडे करून झाल्यानंतर हे तुकडे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे, अगदी 4 ते 5 मिनिटांकरिता। यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचे आहे। तूप चांगले तापले की त्याच्यामध्ये भोपळ्याचे तुकडे आपल्याला परतवून घ्यायचे आहे, अगदी मध्यम गॅसवरती। भोपळा तुपामध्ये चांगला भाजला की त्या भोपळ्याला अजिबात कच्चा असा वास येत नाही, त्यामुळे भोपळा आपल्याला या ठिकाणी 4 ते 5 मिनिटांकरिता मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये। अजून 1 चमचा साजूक तूप यामध्ये मी ऍड केलेला आहे आणि भोपळा अगदी मध्यम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे। चमच्याने एकसारखा हा भोपळा आपल्याला सतत भाजून घ्यायचा आहे, हलवत राहायचा आहे, कारण की हा भोपळा कुकरच्या तळाशी लागू शकतो, त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरती हा भोपळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, अगदी 1.5 वाटी या ठिकाणी मी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे। हा गूळ सुद्धा पूर्णपणे भोपळ्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि भोपळ्याच्या उष्णतेमुळे हा गूळ आपोआपच विरघळण्यास मदत होत आहे। या भोपळा आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला शिजण्यासाठी 1 थेंब सुद्धा पाण्याचा वापरायचा नाही, कारण की भोपळ्याच्या उष्णतेमुळे गुळ हा आपोआप वितळला जातो आणि गुळाचे सुद्धा पाणी होते आणि हा भोपळा गुळामध्ये व्यवस्थितपणे शिजला जातो।
त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ही एक टीप लक्षात ठेवा की अजिबात भोपळा आणि गुळाच्या मिश्रणामध्ये पाणी न घालता हा भोपळा आपल्याला गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे। गुळाला चांगल्या प्रकारे पाणी सुटू लागलं की आपण या ठिकाणी कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की गुळाला पाणी सुटलेलं आहे, त्याचं पाणी तयार झालेलं आहे। अगदी व्यवस्थितपणे भोपळा आणि गुळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भोपळा तुम्ही बघू शकता की गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि या गुळाच्या पाण्यामध्ये आपला हा भोपळा शिजून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता या भोपळ्याच्या तुकड्याला बोट लावल्यास ते पटकन कुस्करले जातात, म्हणजे हा भोपळा अगदी पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे। चमच्याने दाबले असता सुद्धा हा भोपळा पटकन कुस्करला जातो आणि अशा पद्धतीने आपल्याला हा भोपळा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा भोपळा पूर्णपणे शिजल्यानंतर त्या गुळाच्या पाण्यामध्येच तो भोपळा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही स्मॅशरचा वापर केला तरी पण चालू शकतो। मी रवीच्या मदतीने हा भोपळा पूर्णपणे कुस्करून घेत आहे। थोडंसं कोमट असतानाच हा भोपळा आपल्याला पाण्यामध्ये कुस्करून घ्यायचा आहे, कारण की पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा भोपळा पटकन कुस्करला जात नाही आणि थोडा वेळ घेतला जातो। त्यामुळे थोडंसं गरम असताना अगदी काळजीपूर्वक हातावर उडणार नाही या गोष्टीची लक्षात घेता आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे आपल्याला हा भोपळा कुस्करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की गुळाच्या पाण्यामध्ये अगदी पटकन हा भोपळा काय होत आहे, कुस्करला जात आहे। त्यानंतर हे भोपळ्याचं आणि गुळाचं मिश्रण मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि अगदी रवीच्या मदतीने हा भोपळा मी पूर्णपणे गुळामध्ये मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर गरम असतानाच यामध्ये मी 2 चमचे जायफळ पावडर, वेलची पावडर आणि सुंठ पावडर घातलेले आहे किसून। या पावडरी आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि अजून जरी काही गुठळ्या शिल्लक असल्या तर त्या गुठळ्या सुद्धा आपण चमच्याच्या मदतीने कुस्करून घेऊ शकतो भोपळ्याच्या। त्यानंतर चवीसाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, ते सुद्धा अगदी गरम भोपळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे गुळ आणि भोपळ्याचे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। भोपळ्याचे मिश्रण पूर्णपणे थंडगार झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्व पीठ ऍड करून घ्यायचे आहेत। सर्व म्हणजेच या ठिकाणी मी 2 पिठाचा वापर केलेला आहे। भोपळ्याचे घारगे अगदी खुसखुशीत व्हावेत याकरिता मी यामध्ये 2 चमचे मोठे तांदळाचे पीठ घातलेले आहे। तसेच त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, जे आपण चपाती बनवतो तेच पीठ घेतलेलं आहे। भोपळ्याच्या या मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल अगदी तितकंच पीठ यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। सुरुवातीला मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ज्यापासून आपण चपाती बनतो अगदी तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ या भोपळ्याच्या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेतलेलं होतं, पण तरी सुद्धा एकदम हा सैलसर असल्यामुळे अगदी थोड्या स्वरूपामध्ये मी यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करत आहे। हे भोपळ्याचे पीठ आपल्याला पूर्णपणे चपातीला आपण जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने एकदम घट्ट असा गोळा बनवायचा नाही, तर तेलावरची पुरणपोळी आपण जशी बनवतो त्याच्यासाठी जे पीठ एकदम सैलसर भिजवतो अगदी त्याच पद्धतीने यामध्ये आपल्याला हे पीठ घालून हा पिठाचा गोळा आपल्याला भिजवायचा आहे।
तुम्ही बघू शकता की अजून सुद्धा हा पिठाचा गोळा एकदम सैलसर झालेला आहे, म्हणजे एकदमच पातळ वाटत आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ ऍड केलेलं आहे। अजिबात पाणी न वापरता अगदी भोपळा आणि गुळाच्या मिश्रणामध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। यासाठी मला या ठिकाणी 5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे मी, आणि हा गोळा आपल्याला पूर्णपणे सैलसर भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे एकदम सैलसर भिजवून घ्यायचा आहे। आणि थोडंसं हाताला तेल लावून हा पिठाचा गोळा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पीठ आपोआपच घट्ट होतं, त्यामुळे सुरुवातीला हा पिठाचा गोळा आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचा आहे। पीठ एकदम सैलसर भिजवल्यामुळे आपले जे घारगे बनतात ते कडक बनत नाहीत, तसेच ते एकदम मऊ लुसलुशीत बनतात आणि अगदी 8 दिवस सहज आपले हे घारगे मऊच राहणार आहे। त्यामुळे पिठाचा गोळा हा आपल्याला सैलसरच भिजवून घ्यायचा आहे। तसेच हे भोपळ्याचे घारगे पिठावर लाटून न करता आपण थापून करणार आहोत, त्यामुळे हे पीठ या ठिकाणी सैलसर असणे गरजेचे आहे। त्यामुळे भोपळ्याचे घारगे जे आहेत ते पटकन थापले जातात पीठ सैलसर असल्यामुळे। भोपळ्याचे घारगे थापण्यासाठी मी इथे दुधाची बॅग घेतलेली आहे, ती अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे तेलाचा हात पसरवून घेतलेला आहे, लावलेला आहे। त्यानंतर अगदी छोट्या आकारामध्ये मी गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि पाण्याच्या मदतीने पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याच्या मदतीने भोपळा अगदी एकसारखा म्हणजे जाडसर अशा स्वरूपाचा त्याच्यावरती तीळ लावून आपल्याला थापून घ्यायचा आहे। हाताच्या बोटांना मी तेल न लावता पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याच्या मदतीने हा भोपळा आपल्याला जाडसर अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे। या घारग्यांना तुम्ही पांढरे तीळ किंवा खसखस सुद्धा वापरू शकता। मी या ठिकाणी पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता की अगदी पाण्याच्या मदतीने हा भोपळ्याचा घारगा अगदी पटकन थापला जात आहे। हे भोपळ्याचे घारगे अगदी थापून तयार झालेले आहेत। त्यानंतर मध्यम गॅसवरती तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि चांगले तापलेल्या या तेलामध्ये मी हा भोपळ्याचा घारगा अगदी हलवारपणे आपल्याला सोडायचा आहे। भोपळ्याच्या घारग्यावरती जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त आपल्याला थापण्याकरता जितकं पाणी लागेल तेवढंच घ्यायचं आहे, नाहीतर तेलामध्ये सोडताना ते भोपळ्याचे घारगे आपले पाणी जे आहे ते अंगावरती उडू शकतं, याची काळजी घेणं गरजेचं आहे। अगदी मध्यम गॅसवरती हे भोपळ्याचे घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की तेलामध्ये कसे टम्म फुगलेले आहे ते भोपळ्याचे घारगे। थोडासा हलका लालसर रंग येईपर्यंत हे भोपळ्याचे घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि अप्रतिम असा कलर या भोपळ्याच्या घारग्यांना आलेला आहे आणि हे टम्म फुगलेलं असल्यामुळे अगदी 8 दिवस सहज टिकून राहतात आणि मऊ लुसलुशीत राहतात। अशा पद्धतीने मी सर्व बॅचेस तयार करून घेतलेले आहेत। दुसऱ्या बॅचेसला पण सुद्धा मी पांढरे तीळ लावून हाताला पाण्याचा वापर केलेला आहे बोटांना आणि हा भोपळ्याचा घारगा थापून घेतलेला आहे। भोपळ्याचा घारगा तेलामध्ये सोडताना आपल्या हाताला चिटकू शकतो, त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा घारगा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे। बोटांना पाणी लावून जसं आपण भोपळ्याचा घारगा थापून घेतलेला आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हाताला तेल लावून सुद्धा भोपळ्याचा हा घारगा थापून घेऊ शकता। भोपळ्याचा घारगा जर बनवायचा झाला तर तुम्ही अगदी याच पद्धतीने भोपळ्याचे घारगे बनवा, अगदी मऊ लुसलुशीत राहतात। आपण जे पिठावरती लाटून भोपळ्याचे घारगे बनवतो ते एकदम असे कडक बनतात, अजिबात मऊ लुसलुशीत राहत नाही। त्यामुळे भोपळ्याचे घारगे बनवत असताना तुम्ही हाताला पाण्याचा वापर करून किंवा तेलाचा वापर करूनच तुम्ही भोपळ्याचे घारगे थापून बनवा। तसेच अशा प्रकारे थापून बनवल्यामुळे अगदी टम्म फुगले जातात। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की किती अप्रतिम आणि सुंदर असा कलर आलेला आहे, तसेच टम्म गरगरीत अशा प्रकारे हे भोपळ्याचे घारगे फुगलेले आहेत।
या भोपळ्याच्या घरग्यामधील तेल निघावे याकरिता मी कढईमध्ये पुरणाची जी आपण चाळण वापरतो ती चाळण घेतलेली आहे आणि पूर्णपणे तेल नितळलं जातं। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण घारगे बनवून घ्यायचे आहेत। कॅरी बॅगला मी सर्वप्रथम पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर छोट्या आकारामध्ये पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्या गोळ्यावरती मी पांढरे तीळ थापून घेतले। त्यानंतर पुढच्या बोटाने मी पाण्याचा हात लावून अशा प्रकारे गोलाकार आकारामध्ये अगदी जाडसर अशा स्वरूपाचा हा घारगा थापून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बोटांना पाण्याऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता। अगदी थोड्याशा पाण्याने मी हा पिठाचा गोळा पूर्णपणे थापून घेतलेला आहे आणि त्याचा घारगा बनवलेला आहे। अशा पद्धतीने मी सर्व घारगे अगदी बोटांना पाण्याचा हात लावूनच सर्व घारगे मी थापून घेतलेले आहेत। पाण्याने थापून घेतल्यामुळे घारगे अगदी टम्म फुगले जातात, तसेच ते मऊ लुसलुशीत राहतात। पटकन हा घारगा तयार व्हावा थापून याकरिता पीठ हे आपल्याला लक्षात ठेवावं की एकदम सैलसर अशा स्वरूपाचंच पीठ भिजवावं। अजिबात घट्ट अशा चपातीला जसं आपण बनवतो तसं पीठ भिजवायचं नाही। अशा प्रकारे मी सर्व बॅचेस या ठिकाणी तळून घेणार आहे। आणि गूळ घातल्यामुळे हे घारगे अगदी खाण्यासाठी पौष्टिक अशा स्वरूपाचे आहेत आणि मऊ लुसलुशीत सुद्धा राहतात। अगदी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। तसेच तुम्ही अगदी प्रवासाला कुठे बाहेर जात असाल तरी तुम्ही हे घारगे अगदी डब्यामध्ये घालून सुद्धा घेऊन जाऊ शकता। अगदी पौष्टिक अशा स्वरूपाचे हे भोपळ्याचे घारगे आहेत। तसेच या भोपळ्याच्या घारग्याचे पीठ भिजवत असताना अगदी गूळ आणि पाण्याचे जितकं मिश्रण होतं त्या मिश्रणामध्ये तेवढ्याच प्रमाणात जितकं बसेल म्हणजे जितकं मावेल तेवढंच पीठ घालायचं आहे। एकदम जास्त अशा स्वरूपाचे पीठ घालायचे नाही, नाहीतर काय होतं गुळाचं प्रमाण कमी होतं आणि घारगा हा अजिबात गोड लागत नाही। त्यामुळे ही टीप एक लक्षात ठेवावी। जेवढं भोपळ्याचे मिश्रण आहे अगदी तेवढ्याच मिश्रणामध्ये जितकं मावेल तेवढंच पीठ घातलेलं आहे आणि पूर्ण हा गोळा मी सैलसर भिजवून घेतलेला आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात पीठ घातलं तर पूर्णपणे एकदम फिक्का असा हा घारगा लागू शकतो, अजिबात गोड लागणार नाही। तसेच सर्व घारगे मी अशा पद्धतीने पूर्णपणे अगदी पाण्याचा हात लावून थापून घेतलेला आहे आणि सर्व घारगे मी मध्यम गॅसवरती अगदी हलका लालसर रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी पुढचे सर्व जे घारग्याचे पीठ आहे ते सर्व घारगे पाण्याचा हात लावून बोटाने थापून घेतलेले आहेत आणि सर्व घारगे मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत। जर मंडळी तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असल्यास किंवा अशाच प्रकारच्या जर तुम्हाला नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीचा आस्वाद घ्यायचा असेल तर माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण की सबस्क्राईब केल्यामुळेच तर तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या रेसिपीचा आनंद घेता येईल। अप्रतिम अशा चवीचे गूळ घातलेले पौष्टिक लाल भोपळ्याचे घारगे खाण्यासाठी तयार झालेले आहेत।